आता पुढची बातमी आहे ती नागपूरमधून। नागपूर महापौर पदासाठी भाजपकडून सध्या खलबतं सुरू आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट देखील घेतली आहे। सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये महापौर पदासंदर्भात चर्चा झाली आहे। महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्षांची नावं सुद्धा या बैठकीदरम्यान निश्चित केली गेलेली आहेत। त्या संदर्भातली एक रूपरेषा ही ठरवण्यात आलेली आहे। जी काही नावं आहेत त्या नावांच्या संदर्भात काही निर्णय जे आहेत ते उद्या किंवा परवा घेतले जातील आणि जी काही रूपरेषा ठरली आहे त्या रूपरेषेनुसारच ही नावं फायनल होतील। आमचे जे काही महानगराचे अध्यक्ष आहेत, आमदार आहेत, हे मिळून त्या संदर्भात अंतिम निर्णय करतील। प्रतिनिधी तेजस मोहतुरे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून याबाबतचे तपशील घेऊयात। तेजस, नेमकी कोणाची नावं समोर येऊ शकली आहेत, काय चर्चा आहेत, काही समजू शकले का? नक्कीच थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जी आहे नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जी आहे ते बैठक पार पडली। या बैठकीत जर बघितलं असेल तर भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यासोबत भाजपचे आमदार मोहन मते, प्रवीण दटके, परिणी फुके तिन्ही आमदार जे आहेत ते उपस्थित होते आणि या बैठकीत जे आहे ते महापौर पद असेल, त्यासोबत स्थायी समिती असेल, अन्य जे समिती आहेत समितीवर जे आहे ते एकूणच चर्चा झाली आणि या चर्चेत जे आहे ते बघितलं असेल तर जातीय समीकरण हा मुद्दा ठेवण्यात आला, कारण की एकूणच जर बघितलं असेल तर महापौर जे पद आहे ते महिला साठी आहे। त्यामुळे या संपूर्ण संदर्भात कुठल्या महिला जी आहे ती सभागृह सांभाळू शकते या संदर्भात जे आहे ते चर्चा झाली आणि अशी माहिती जी मिळत आहे जय महाराष्ट्र हाती की पूर्व नागपुरात 3 महिला ज्या आहेत तिला महापौर पद जे दिले जाईल। यासोबत जे आहे ते अनेक वर्ष जे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून नेतृत्व केलं अशांच्या हाती जे आहे ते स्थायी समिती असेल किंवा बांधकाम विभाग असेल, अशा पाणी पुरवठा असेल, असे जे समिती आहेत ते समिती देण्यात येईल। या संदर्भातली उद्या जे आहे भाजपने बैठक बोलवली आहे। ही बैठक नागपुरात पार पडणार आहे। त्या बैठकीत जे आहे ते नवनिर्वाचित नगरसेवक असणार आहेत। नवनिर्वाचित नगरसेवक जे आहेत ते गटनेता निवडतील आणि या गटनेत्याची निवड जी आहे ते अधिकृतपणे भाजप शहराध्यक्ष हे घोषणा करतील। त्या दरम्यानच जे आहे ते महापौर पद जे महापौर जो कोणी असेल त्याची सुद्धा अधिकृतपणे जे आहे ते घोषणा केली जाईल। स्थायी समिती कोणाकडे दिली जाईल, पाणी पुरवठा विभाग कुठल्या नगरसेवकाकडे दिला जाईल याची सुद्धा घोषणा त्या उद्या अधिकृत केली जाईल। आत्ताची ही जी बैठक झालेली आहे तेजस, त्याच्यामध्ये या मुद्द्यांच्या व्यतिरिक्त म्हणजे महापौर असेल, स्थायी समिती अध्यक्षांचा निर्णय असेल, या व्यतिरिक्त आणखी कोणती चर्चा झाल्याची माहिती आहे का? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर नागपूर हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गड मानला जातो। नितीन गडकरी आहेत आणि त्यामुळे दिग्गज नेते जे आहेत ते नागपुरात आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळात जे आहे मोठे विकास जे कामं जे आहेत ते नागपुरात करायचे आणि यासाठी जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे तो रोडमॅप तयार केलेला आहे। विकासाला कशी गती देता येईल आणि आपण जर बघितलं असेल तर 32 नगरसेवक जे आहेत ते काँग्रेसचे निवडून आले, त्या नगरसेवक एका अर्थानं विरोधी पक्ष महिला महापौर असल्यामुळे घेरू शकतात ना। अशा वेळेस उत्तर देण्यासाठी जे आहे ते महापौर सुद्धा कणकर असायला हवी, त्याला सभागृहाचा ज्ञान असावा। त्यामुळे या संपूर्ण संदर्भात जी आहे ती चर्चा झाल्याची माहिती आहे आणि जातीय समीकरणानुसार तेली असेल किंवा कुणबी असेल यामधूनच जे आहे ते महापौर जे पद आहे ते महिलांच्या हाती दिले जाण्याची माहिती आहे ते सूत्रांकडून दिली जात आहे। जी तेजस, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।